नमस्कार. आपण अनेकदा ऐकतो की आपलं नशीब, आपलं भाग्य हे आधीच ठरलेलं असतं. पण खरंच असं आहे का? आज आपण एका खूपच शक्तिशाली विचारावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हो, कोणतीही बाहेरची परिस्थिती किंवा आकाशातले ग्रह तारे नाहीत, तर आपलेच विचार, आपली श्रद्धा आणि आपली कर्मच आपलं भविष्य घडवतात. चला तर मग याच एका मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपलं नशीब, आपलं भाग्य खरंच आधीच लिहिलेलं असतं का? की ते घडवण्याची शक्ती, ती कला आपल्याच हातात दडलेली आहे? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्याचं उत्तर शोधणार आहोत. या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण भाग्य आणि पुरुषार्थ म्हणजे नशीब आणि प्रयत्न यांच्यातला संघर्ष समजून घेऊ. त्यानंतर कर्माने आपलं नशीब कसं घडतं ते पाहू, आपल्या आत दडलेल्या 9 आंतरिक शक्तींना ओळखू आणि त्यांची ताकद समजून घेऊ आणि शेवटी जीवनाच्या परमसत्यापर्यंत पोहोचू. चला तर, आपला पहिला टप्पा आहे भाग्य आणि पुरुषार्थ यांच्यातलं द्वंद्व. हा तोच संघर्ष आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. आपल्याला असं वाटतंच ना की आपल्यासोबत जे काही होतंय त्यासाठी परिस्थिती जबाबदार आहे. आपल्या आजूबाजूचं वातावरण, समाजातल्या घटना आणि इतर माणसंच आपल्याला घडवतात असा आपला एक सर्वसामान्य समज असतो. म्हणजे बघा, यश मिळालं की मी केलं, पण अपयश आलं की परिस्थितीच तशी होती. इथेच खरा फरक आहे नाही का? बघा, भाग्य म्हणजे काय? जे आधीच लिहिलेलं आहे, जे परिस्थितीवर अवलंबून आहे आणि ज्यात आपण फक्त ते स्वीकारतो. पण पुरुषार्थ तो याच्या अगदी उलट आहे. तो आपण स्वतः निर्माण करतो. तो आपल्या विश्वासांवर आणि आपल्या कर्मांवर अवलंबून असतो. परिस्थिती आपल्यावर तेव्हाच हवी होऊ शकते जेव्हा आपण तिच्यासमोर गुडघे टेकतो. पण जर आपला विश्वास पक्का असेल आणि आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर कोणतीही वाईट परिस्थिती आपल्याला जास्त काळ थांबवू शकत नाही. तर मग हा जो भाग्य किंवा नशिबाचा खेळ आहे, तो आपल्या आयुष्याचा नियम आहे की फक्त एक अपवाद? चला जरा खोलात जाऊन बघूया. हो, काही घटना खरोखरच अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. जसं की कुठे आग लागली, भूकंप आला किंवा एखादी मोठी महामारी पसरली किंवा एखादा अपघात झाला. आता या गोष्टी आपल्या हातात नसतातच. यांना आपण नशीब किंवा नियती म्हणू शकतो, कारण यांना टाळणं शक्य नसतं. आणि इथेच भाग्यवाद एका वेगळ्याच रूपात समोर येतो. बघा, किती सुंदर उपमा दिली आहे. भाग्याचा सिद्धांत हा एखाद्या उत्तम उपचारासारखा आहे. जसा जखमी माणसाला वेदना विसरण्यासाठी झोपेची गोळी दिली जाते. याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. हे आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान नाहीये, तर जेव्हा दुःख असह्य होतं तेव्हा मनाला शांत ठेवण्यासाठी हा एक तात्पुरता उपाय आहे. म्हणजे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. प्रयत्न करणं म्हणजेच पुरुषार्थ हाच आपल्या आयुष्याचा नियम आहे आणि नशीब तो फक्त एक अपवाद आहे. आणि आपण आपलं आयुष्य अपवादांवर नाही तर नियमांवर जगलं पाहिजे, बरोबर? बर, मग जर प्रयत्न करणं हा नियम आहे तर मग हे भाग्य, हे नशीब तयार कसं होतं? चला आता याच्या मुळाशी जाऊया. आणि याचं उत्तर आहे आपल्या कर्मांमधनं. मग हे भाग्य म्हणजे नेमकं काय? हे दुसरं तिसरं काहीही नाहीये, तर आपणच भूतकाळात जी काही कर्म केली आहेत त्याचं उशिरा मिळणारं फळ आहे. हे कोणत्या बाहेरच्या शक्तीने लिहिलेलं नाही, तर आपल्याच प्रयत्नांचा, आपल्याच विचारांचा परिणाम आहे, जो योग्य वेळ आल्यावर फळाच्या रूपात आपल्यासमोर येतो. हे बघा, एका सोप्या उदाहरणावरून हे लगेच कळेल. दूध आणि दह्याचं उदाहरण घेऊ. समजा कालचं आपलं कर्म म्हणजे आपण विरजन लावलेलं दूध. मग ते दूध दही बनायला जो वेळ लागतो ती झाली परिपक्वता. आणि आजचं आपलं नशीब म्हणजे काय? तर ते तयार झालेलं दही. कालच्या कर्माचंच आज भाग्यात रूपांतर होतं. जसं दूध लावल्याशिवाय दही बनत नाही, तसंच कर्म केल्याशिवाय भाग्य घडत नाही. इतकं सोपं आहे हे. एक साधा विचार करा. परमेश्वर न्याय करणारा आहे, मग तो कोणाचं नशीब चांगलं आणि कोणाचं वाईट लिहून भेदभाव का करेल, बरोबर ना? उलट त्याने तर प्रत्येकाला कर्म करायची पूर्ण मोकळीक दिली आहे. पण एक अट आहे, त्या कर्माचे परिणाम नक्कीच मिळतील. ते कोणालाच चुकवता येणार नाहीत. हाच तर कर्माचा नियम आहे. जे पेराल तेच उगवेल. तर कर्म कसं काम करतं हे तर आपल्याला कळलं, पण मग हे चांगले कर्म करण्याची ताकद येते कुठून? चला आता आपलं लक्ष बाहेरच्या नशिबाकडून आपल्या आतमध्ये असलेल्या अद्भुत शक्तींकडे वळूया. आता ती वेळ आली आहे बाहेरच्या ग्रहताऱ्यांना किंवा परिस्थितीला दोष देणं थांबवायचं आणि आपल्या आत ज्या खऱ्या शक्ती आहेत ना, त्यांची पूजा, त्यांची साधना सुरू करायची. कारण खरा खजिना बाहेर कुठेच नाहीये, तो आपल्या आतच दडलेला आहे. आणि या आहेत त्या 9 देवी, आपल्या 9 आंतरिक शक्ती.
आकांक्षा, विचार, भावना, श्रद्धा, प्रवृत्ती, निष्ठा, क्षमता, आवड आणि मर्यादा याच आपल्या खऱ्या देवता आहेत, ज्या आपलं आयुष्य घडवतात. बघा ना, आकांक्षा आपल्याला ध्येय देते, विचार मार्ग दाखवतात, श्रद्धा ताकद देते आणि निष्ठा त्या मार्गावर टिकवून ठेवते. यांची उपासना केली तर ती कधीच वाया जात नाही. आणि जेव्हा आपण या शक्तींना ओळखून त्यांना एकत्र आणून योग्य दिशा देतो, तेव्हाच मनुष्य जीवनातल्या सगळ्या सिद्धी आणि सगळ्या निधींचा स्वामी बनू शकतो. खरं यश मिळवण्यासाठी या आंतरिक शक्तींना जागं करण्याशिवाय दुसरा कोणताच शॉर्टकट नाहीये. जेव्हा आपण स्वतःला आतून बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्यापुरता राहत नाही, त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. चला तर मग बघूया की ह्या एका व्यक्तीच्या बदलातून संपूर्ण समाजाचा म्हणजेच युगाचा बदल कसा होतो. इथला नियम अगदी सोपा आहे. केवळ उत्कृष्टताच श्रेष्ठता निर्माण करू शकते. म्हणजे जगात जर आपल्याला काहीतरी चांगलं, काहीतरी मोठं घडलेलं बघायचं असेल, तर त्याची सुरुवात आपल्यापासून, आपल्या उत्कृष्टतेपासूनच करावी लागते. आपण जसे असू, जग आपल्याला तसंच दिसेल. हा बदलाचा क्रम बघा, किती सहज आहे. सगळ्यात आधी आपण स्वतःच्या विचारांत आणि कामात उत्कृष्ट बनायचं. मग आपल्या कृतीतून इतरांना आपोआप प्रेरणा मिळते आणि याच प्रेरणेतून समाजात हळूहळू श्रेष्ठता पसरायला लागते आणि यातूनच मग संपूर्ण युगात बदल घडतो. ही एक साखळी आहे. जसं एका दिव्याने हजारो दिवे पेटतात, अगदी तसंच. आणि हेच ते वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं. आपण बदलू तर युग नक्कीच बदलेल. याचा सरळ अर्थ आहे की जगाच्या प्रगतीची जबाबदारी ही आपल्या स्वतःच्या बदलाशी आणि आपल्या स्वतःच्या जबाबदारीशी थेट जोडलेली आहे.